गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या पुन्हा यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण सिकंदराबादला आलो होतो आणि आता आपण सिकंदराबादच्या प्लॅटफॉर्म नंबर 1च्या समोरचं जे एंट्री आहे त्या ठिकाणी थांबलेलो आहे. आपण बघायला गेलो तर आज आपण सिकंदराबादून एक ब्लॉग बनवणार आहे. ब्लॉग कोणता काय मी तुम्हाला सांगेल. आणि सध्या 5:30 वाजलेले, म्हणजे 5:31 झालेले आणि पाऊस चालू आहे थोडा बारीक एकदम. आणि मित्रांनो, आपण जाणार आहे सिकंदराबाद ते तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसचा आपण या ठिकाणी ब्लॉग बनवणार आहे. ती वंदे भारत एक्सप्रेस आहे जी की सिकंदराबाद ते तिरुपती असा तिचा प्रवास आहे आपला राहणार आहे. आणि तिचा टाईम बघायला गेलं तर इथला 6 वाजताचा आहे. अजून वेळ आहे आपल्याकडे बराच, त्यामुळे आपण बाहेर आलेलो आहे ब्लॉग बनवण्यासाठी. बाहेरचं दृश्य वंदे भारत एक्सप्रेस, याच्यात आपल्याला काय काय सुविधा आहे, कसा रूट आहे, हे एकूण किती स्टॉप राहणार आहे हे तुम्हाला मी दाखवल. चला जाऊया आपण आता डायरेक्ट आतमध्ये. प्लॅटफॉर्म नंबर 1वर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, नवीन स्टेशन होणार आहे म्हणून. त्यामुळे आतमध्ये काही सुविधा वगैरे सध्या थोड्या कमी प्रमाणात ॲडजस्टमेंट केलेलं आहे. चला जाऊया आपण आता आतमध्ये. आपण मित्रांनो बघायला गेलं तर जी आपली ट्रेन आहे ती या ठिकाणी 6:15 आहे. तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस. मित्रांनो, आपली ट्रेन नंबर आहे 207001 जी सिकंदराबाद ते तिरुपती आहे. आणि आपलं कोच आहे C13 आहे, पण C11 पर्यंत आलो आहे. 12 आणि त्यानंतर 13वर प्लॅटफॉर्म नंबर 1वर आपण आलेलो आहोत. चला बघूया किती वाजता येते गाडी. तर 6:15 टाईम आहे इथून निघण्याचा. आणि किती वाजता निघेल हे तुम्हाला मी दाखवल. आणि बघायला गेलं तर आपण हे ब्लॉग खास तुमच्यासाठी बनवतोय तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसचा. मित्रांनो, आपली ही वंदे भारत एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1वर आलेली आहे, वंदे भारत एक्सप्रेस. आणि या गाडीचा आपला दुसरा प्रवास राहणार आहे. पहिला प्रवास आपण केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते साईनगर शिर्डी असा प्रवास केलेला आहे. आणि आज पण आपण स्टार्ट टू एंड करणार आहोत, ते पण म्हणजे सिकंदराबाद ते तिरुपती स्टार्ट टू एंड असा आपण प्रवास करणार आहोत वंदे भारत एक्सप्रेसचा. आता वाजलेले आहेत 5:42 झालेले. या ठिकाणी सगळे गाडीचे डोर ओपन करण्यात आलेले नाही. एरवी ही डोर हे क्लोज होतात. जेव्हा गाडी निघणार आहे त्यावेळेस सगळे डोर हे ॲटोमॅटिक ही क्लोज होतात. हे अशी वंदे भारत एक्सप्रेस. आपला प्रवास हा दुसऱ्यांदा होणार आहे. पहिल्यांदा प्रवास आपला महाराष्ट्रात केला होता आपण, तुम्हाला सांगितल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते साईनगर शिर्डी. आणि आज आपण तेलंगणा राज्यातील जी राजधानी आहे हैदराबाद ते आपण तिरुपती जाणार आहोत. मला एकदम बाहेर आहे मित्रांमध्ये. आणि चला मी तुम्हाला वॉशरूम दाखवतो कसं आहे, म्हणजे आपलं टॉयलेट बाथरूम. चला हे बघा, हे अशा पद्धतीनं आहे, एकदम छान स्वच्छता. वाव बेसिंग वगैरे आहे तर स्वच्छता एकदम स्वच्छ, एक नंबर. आणि मित्रांनो, हा आहे आपला कोच C13. त्यामध्ये सीट नंबर आहे बघा, 78 जी आहे ती आहे. विंडो साईड आहे बघा ही. जरा दिसत असेल तुम्हाला, काही हरकत नाही. तरी तुम्हाला बाहेरचा मधला हा व्ह्यू दाखवतो आहे, बाहेरचा आणि मधला. थोड्या पूर्वी तुम्हाला मी बाहेरचा वंदे भारत दाखवला, हा आतमधला व्ह्यू. मित्रांनो, बघायला गेलं तर या गाडीचा जो किराया आहे तो आहे 1714 रुपये आहे, जे की सिकंदराबाद ते तिरुपती असा. त्याचसोबत आपल्याला कॅटरिंगची पण सुविधा आहे. म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला सकाळी आता चहा येणार आहे, त्यानंतर ब्रेकफास्ट येणार आहे, आणि त्यानंतर लंच म्हणून असं आपल्याला या ठिकाणी मॅसेज आलेला आहे. बघूया 1714 आपल्याला कशी क्वालिटी भेटते, काय नाही तुम्हाला दाखवल मी. आणि सगळं ऑन बोर्ड आहे बघा. ही कॅटरिंगची सुविधा ऑन बोर्डची आहे. या ठिकाणी पाणी वगैरे आलेले, बाकी नाश्ता वगैरे काय, चहा वगैरे काय हे येऊनच जाईल आपल्याला. ते तुम्हाला मी दाखवायला आल्यानंतर आपल्याला बघायला गेलं तर तुम्हाला समजा चहा कॉफी नाश्ता घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही घ्यायचं असेल तर ते काही कंपल्सरी नाही, त्याचे पैसे हे मायनस होतील.
तुम्हाला तिथं जेव्हा ऑप्शन येते व्हेज नॉन व्हेजचं, त्या ठिकाणी तुम्ही नो फूड म्हणून पण समजा ऑप्शन निवडलं तरी तुम्हाला जे तिकीट आहे ते 1300 जवळपास 15 का 20 रुपये असं काहीतरी तिकीट आहे एकंदरीत. चला बघूया, आता वाजले जवळपास 5:50 झालेले आहेत. गाडी किती वाजता निघेल हे तुम्हाला मी दाखवेल. तुम्हाला आता बाहेरचं व्ह्यू दिसत असेल. गाडी आपली बरोबर 6:15 निघालेली आहे सिकंदराबादच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून. मित्रांनो बघायला गेलं तर या गाडीला फक्त 5 स्टॉप आहे आणि ते 5 स्टॉप आपण कव्हर करणार आहोत. हे 5 स्टॉप कोणते तुम्हाला दाखवलं. जे पहिला स्टॉप येईल तो आहे नलगोंडा नावाचा स्टॉप आहे तो. त्या ठिकाणी गाडी पहिल्यांदा थांबेल. ते किती किलोमीटरला काय हे आपण बघूया. मित्रांनो हा आलेला पेपर आपल्याला. मित्रांनो जवळपास आपलं नलगोंडा स्टेशन आहे आणखी 108 किलोमीटरला आहे म्हणून सांगत आहे. काही हरकत नाही. आणि गाडीची सध्याची स्पीड आहे 68 ते 70च्या मधात गाडीची स्पीड चालू आहे. या ठिकाणी डिस्प्ले दिसते बघा. या डिस्प्लेमध्ये सगळ्या गोष्टी आहे. कोणतं स्टेशन किती किलोमीटरला आहे या ठिकाणी दाखवले जाते. आपकी सुखद एवं आरामदायक यात्रा की कामना करती है. आपल्याला पेपर नंतर आता हे पाणी बॉटल आलेली आहे रेल नीर म्हणून नावाची. रेल नीर. चला याच्यानंतर काय काय ते तुम्हाला मी दाखवलंच. या ठिकाणी आहे की आगला स्टेशन नलगोंडा आहे म्हणून असे डिस्प्लेवर या ठिकाणी आहे. आणि 44 किलोमीटर आणखी नलगोंडा हे रेल्वे स्टेशन आहे म्हणून दाखवत आहे. आणि असा हा बाहेरचा व्ह्यू. या ठिकाणी सध्या आता शेतीचे कामं सुरू झालेले आहे. मित्रांनो आपलं जे आपण बुक केलं होतं त्याच्यात पहिल्यांदा आपल्याला हे चहा आलेला आहे. चहामध्ये पहिले हे गरम पाणी आहे, बिस्किट आलेलं आहे. त्यानंतर हे 3-in-1 म्हणून आहे मसाला टी म्हणून. त्यामध्ये चहा पावडर, दूध पावडर आणि साखर अशा 3 वस्तू आहे. चला आणि यासोबत मिक्स करण्यासाठी ही काडी आहे लाकडाची, त्याला मिक्स करायचं आहे. चला करूया आपण आता चहा घेऊ आपण. चला मित्रांनो आपली ट्रेन ही नलगोंडा रेल्वे स्टेशनला आलेली आहे. हे आहे नलगोंडा रेल्वे स्टेशनचं प्लॅटफॉर्म नंबर 1 नलगोंडा रेल्वे स्टेशन. ऑटोमॅटिक डोअर आहे ते या ठिकाणी ओपन झालेले आहेत. नलगोंडा रेल्वे स्टेशन. या ठिकाणी बघायला गेलं तर या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप आहे. ठीक आहे. तसे आपले एकूण 5 स्टॉपपैकी पहिला स्टॉपला झालेला आहे नलगोंडा. जवळपास 110-120 किलोमीटरचं अंतर आहे सिकंदराबाद ते नलगोंडाचं. चला तसा आपले जो चहा आला होता त्या चहाची पण टेस्ट चांगली होती, बिस्किटची पण टेस्ट चांगली होती. एकदम जबरदस्त असा चहा आणि बिस्किटचा आपला सकाळचा चहा आणि बिस्किटचा प्रोग्राम मस्त झालेला आहे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये. चला जाऊया आता बसूया. नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे आणि डोअर आपलं हे क्लोज आता होत आहे. आपलं डोअर क्लोज झालेलं आहे. चला जाऊन बसूया आपल्या सीटवर. मित्रांनो नलगोंडा रेल्वे स्टेशन आपली ट्रेन निघालेली आहे. हा पुन्हा एकदा आतमधला व्ह्यू. आणि या ठिकाणी TC वगैरे घेऊन गेलेले. त्यांना आम्ही आमचा जो नंबर आहे तो नंबर सांगितला आहे आणि ते आता इथून पुढे जाताना. आणि हे कॅटरिंगवाले लोक आहेत, सगळं ऑन बोर्ड आहे. असं मस्त पाऊस चालू आहे बाहेर बारीक बारीक. गाडीची स्पीड आता जवळपास 42 ची आहे. आणि आता नेक्स्ट स्टेशन आहे आपलं जवळपास इथून एक काहीतरी నల్గొండ స్టేషన్ నుండి ప్రయాణించే యాత్రికులందరికీ స్వాగతం. त्यांनी सांगितले
जे की नलगोंड्यावर जे बसलेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे म्हणून. आणि आपलं जे नेक्स्ट स्टेशन आहे ते जवळपास इथून 40 ते 42 भारतीय किलोमीटरचं आहे. रेल नलगोंडा स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है। मिरियाल गोंडा म्हणून रेल्वे स्टेशन आहे म्हणजे नेक्स्ट आता जवळपास एक 40 किलोमीटर आहे बाकी आहे. टोटल बघायला गेलं दोन्ही स्टेशनमध्ये 42 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. जास्त काही डिस्टन्स नाही पण तरी पण कसं काही या ठिकाणी स्टॉप दिलेला आहे काय माहीत नाही. तसे वंदे भारतचे एक बघायला गेलं तर मोठे मोठे स्टॉप असतात आणि हे फार जवळजवळ स्टॉप आहे. कमीत कमी 100 किलोमीटरचे तरी असतात. 40 किलोमीटरमध्येच कसं काय दिले त्यांनी काय माहीत. ठीक आहे चला खरं एन्जॉय वंदे भारत एक्सप्रेसचा आपण. इस तरह से रुकने के बाद ही सावधानी से उतरे। मित्रांनो आता येत आहे मिरियाल गुंटा रेल्वे स्टेशन. त्यामुळे या ठिकाणी अनाउन्समेंट चालू आहे. Only after the train has come to a complete halt. याच्यात सगळ्या तुम्हाला सांगितलं जाते की कोणतं स्टेशन येणार आहे काय सर्व माहिती तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सांगितल्या जाते. आणि सध्या गाडीची स्पीड आहे 55 आणि रेल्वे स्टेशन आणखी 2 किलोमीटर दूर आहे. या ठिकाणी पण दाखवलं जाते या डिस्प्लेमध्ये बघा. नेक्स्ट स्टेशन हे 1 किलोमीटरहून दाखवत होतं. आता गाडीची स्पीड दाखवत आहे 55 बघा. नेक्स्ट स्टेशन हे 1 किलोमीटर आहे आणि उतरताना सगळ्या वस्तू घेऊन जा अशी या ठिकाणी अनाउन्समेंट पण होते सिकंदराबाद तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसमध्ये. डोर बंद आहे आणि आता डोर ओपन होते. तुम्हाला दाखवलं मी की डोर कसं ओपन होत होते. हे बघा आता हे डोर ओपन झालेलं आहे मिरियाल गोंडा रेल्वे स्टेशनला. आणि सध्या बाहेर पाऊस चालू आहे. जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनला 1 मिनिटाचा स्टॉप आहे त्यापेक्षा जास्त नाही. आणि आता हे डोअर क्लोज झालेले आहे आणि गाडी आता इथून निघेल. तुम्हाला इथं पण दाखवल मी व्ह्यू. बाहेर पाऊस चालू आहे. पावसाचे बारीक थेंब हे ग्लासवर तुम्हाला दिसत आहे. आणि ही आता ट्रेन आपली निघालेली आहे. सध्या या ठिकाणी नाश्त्याची वगैरे तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवलंच मी ते मिनी कॅन्टीन म्हणू शकतो आपण त्याला. या ठिकाणी अशी मिनी कॅन्टीन आहे. या ठिकाणी हॉट जे जसं आपलं फ्रीज असेल तसं हॉट फ्रीज पण आहे इथं. हे सगळं हॉट वॉटर आणि हे असं नाश्त्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशी सुविधा या ठिकाणी लोकांना चालू झालेली आहे. ही आहे C12ची कॅन्टीन आहे ही. आणि आपलं आहे हे C13 इकडं C13. आणि मित्रांनो बघायला गेलं तर आपल्या इकडं आता येत आहे आपली शेवटची सीट आहे. थोडं वेळ लागतो यायसाठी. आणि नेक्स्ट स्टेशन हे गुंटूर आहे. गुंटूर है. मित्रांनो गुंटूर रेल्वे स्टेशन जवळपास अजून 130 किलोमीटर आहे. भारतीय रेल्वे आणि आता वाजलेले 8:09 पाहूया गुंटूरला किती वाजता पोहोचते काय ते. आणि असा हा जबरदस्त व्ह्यू. पाऊस चालू आहे या ठिकाणी. तांदूळाची शेतीची पण बऱ्याच ठिकाणी कामं चालू होती. आता आपण आलो पुढं तर काही दिसत नाही आहे पण मागे आम्ही बघितलं तर सिकंदराबाद तिथं जवळपास चालू होतं. आणि चला बघूया आता आपण. नाश्त्याची वेळ झालेली आहे. नाश्ता किती वेळात येते हे ते आपण पाहूया. नाश्त्यामध्ये काय राहील हे तुम्हाला मी दाखवेल. मित्रांनो या ठिकाणी एक सूचना सांगितल्या जात आहे की तुम्ही समजा संडास बाथरूमचा वापर केला असेल तर त्या ठिकाणी फ्लश आहे ते फ्लशचा वापर करा. म्हणजे त्यामुळे ट्रेनमधले जे संडास बाथरूम राहील ते स्वच्छ राहतील. या ठिकाणी अनाउन्समेंट केल्या जाते. आणि ही काळजी आपण सर्वांनीच करायला पाहिजे. ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी स्वच्छता ही आपण राखायलाच पाहिजे. कचरा वगैरे असेल ते डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला सांगा वाटली म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. तुम्हाला हे समोर ती आहे सिमेंट फॅक्टरी आहे या ठिकाणी. आपल्याला आता एक नदी लागेल. ती नदी कोणती
हे माहिती नाही. हे आहे नदीचं पात्र असं. मित्रांनो, आता वाजलेले जवळपास 8:40 झालेली आहे आणि आपला आता हा आलेला आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये बघायला गेलं तर काय आहे, ही आहे कोकोनट चटणी आहे, नारळ चटणी, त्यानंतर सांबार आहे, यात इडली आहे, एक खट्टा मिठा एक आलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर हे बघा, हे स्वीटमध्ये आहे केसरी म्हणून. त्याच्यानंतर हे आपल्याला ज्यूस आलेला आहे. त्यानंतर हे एक पोह्याचा चिवडा आहे बघा, हल्दीरामचाच आहे. असा पद्धतशीर आपल्याला नाश्ता आलेला आहे. खाऊन तुम्हाला याची टेस्ट वगैरे कशी काय हे मी सांगलच. चला करूया या प्रवासाला, आपण घेऊया आनंद. गोविंदा गोविंदा. मित्रांनो, जो नाश्ता आला होता तो नाश्ताही फार छान होता. इडली एकदम मस्त होती, वडा पण छान होता, इडली वडा मिक्स होता. सांबारची टेस्ट भारी होती, जी नारळी चटणी होती तिची पण टेस्ट भारी होती. त्यानंतर तुम्हाला केसरचा जो शिरा सांगितला तो शिरा पण होता, पण फक्त शिरा हा थोडा थंड होता, बाकी काही नाही. गरम पाहिजे होता, तो थंड होता. एकंदरीत बघायला गेलं तर नाश्त्याची क्वालिटी झाली. जो खटा मिठा आलेला आहे तो तसाच आहे आपल्या. जो ज्यूस आहे तो ज्यूस तसाच आहे. थोड्या वेळाने आपण बघूया, ट्राय करू, कारण पॅकिंगवाले आयटम आहे त्याच्यामुळे त्याची क्वालिटी तर चांगलीच असणार आहे. ठीक आहे, चला करूया प्रवास आपण आता एन्जॉय. मित्रांनो, आपण आलेलो आता गुंटूरला आणि हे आहे गुंटूरचं या ठिकाणी ही जे सॅटेलाईट ट्रॅक मशीन डेपो आहे या ठिकाणी गुंटूरला रेल्वेचा. त्याचा शेड आहे. मित्रांनो, डोर ओपन झालेला आहे आणि आपण पोहोचलो आहोत गुंटूरला. हे गुंटूर रेल्वे स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर 1वरच आपली वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे आणि पाऊस चालू आहे गुंटूर जंक्शनला. आपली ट्रेन नंबर आहे 2070. गुंटूरला मस्तपैकी पाऊस चालू आहे. गुंटूर जंक्शन. गुंटूरला जसा 9:35 टाईम होता आणि गाडी आपली 9:35 पोहोचलेली आहे. या ठिकाणी गाडी बराच वेळ थांबते दिसत आहे. ही आपली वंदे भारत एक्सप्रेस. हा कर्मचारी आहे म्हणून आपण बाहेर निघालो, नाही तर अन्यथा बाहेर निघालो नसतो आपण. त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली त्यांनी. दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद मंडळ आणि सिकंदराबाद झोन. आपले डोर आता बंद झालेले आहेत आणि गाडी इथं आता 9:42 झालेली आहे. बहुतेक निघालो 5 ते 6 मिनिटं या ठिकाणी गाडी थांबली, काय हरकत नाही. तरी आपली ट्रेन निघालेली आहे गुंटूर जंक्शनवरून. हळूहळू बघा, हळूहळू एकदम फास्ट स्लो निघत आहे. गुंटूर जंक्शनला करू आपण आता बाय बाय. हे आपलं 3रं स्टेशन होतं. एकूण 5 स्टॉप आहे तुम्हाला सांगितलं सर मी. 3रं स्टेशन पुन्हा गाडी थांबवलेली आहे. पुन्हा गुंटूर रेल्वे स्टेशनला कशामुळे थांबवली वंदे भारत माहिती नाही. मित्रांनो, करूया आपण आता गुंटूर जंक्शनला बाय बाय आणि पुढील स्टेशन आपलं
आता किती किलोमीटरला आहे ते तुम्हाला सांगेल. जवळपास 131 किलोमीटरला पुढील रेल्वे स्टेशन आहे आपलं, आणि ते कोणतं मी तुम्हाला सांगेलच. ट्रेन के पूरी तरह से रुकने के बाद ही सावधानी से उतरे. చేసి మీ వస్తువులను తీసుకెళ్లడం మరువకండి. मित्रांनो, आता अंगोल रेल्वे स्टेशन येत आहे. जवळपास अजून 2-1 किलोमीटर दूर आहे अंगोल. कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना ना भूलें. हे आलेले मित्रांनो अंगोल रेल्वे स्टेशन. आता डोअर ओपन होईल बघा. मित्रांनो, आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 3 वर झालेली आहे. దయచేసి వినండి, రైలు నంబర్ 207001 సికింద్రాబాద్ తిరుపతి వందే భారత్ या ठिकाणी बहुतेक మూడో నంబర్ कॅन्टीनचं सामान वगैरे बोर्ड होत आहे, आणि काही डिबोर्ड होत आहे. या ठिकाणी डिबोर्ड आणि तिकडे बोर्ड होताना दिसत आहे आपल्याला. 0A सिकंदराबाद तिरुपति वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 3 पर आ गई है. योर अटेंशन प्लीज. ट्रेन नंबर 20701 सिकंदराबाद तिरुपति चला, वंदे भारत जाऊया आतमध्ये, कारण की डोअर वगैरे लागल्यानंतर अवघड होईल आपलं. प्लेटफॉर्म नंबर 3. ठीक आहे. तसं आता जवळपास डोअर क्लोज व्हायची वेळ झाली, आणि डोअर क्लोज झालं आहे. त्यासाठी हे मागं डोक्यावर म्हणजे लाईट दिसत आहे, तो ज्यावेळेस डोअर बंद होणार आहे त्यावेळेस तो लाईट हळूहळू हा चालू होतो, की आता डोअर बंद होणार आहे, आणि लगेच डोअर हे बंद झालेलं आहे. पहा मित्रांनो, हा आपला 4था स्टॉप होता, आणि या ओंगल 4थ्या स्टॉपहून आपली ट्रेन निघालेली आहे. चांगली स्पीड पकडली प्लॅटफॉर्मच, आणि शेवटचा स्टॉप यानंतरचा कोणता आहे तुम्हाला मी दाखवेलच. चला करूया तोपर्यंत ओंगलला बाय बाय. ओंगल रेल्वे स्टेशनला नेल्लोर स्टेशन पर पहुंचने वाली है. आता आपला जो 5वा स्टॉप आहे नेल्लोर, ते येत आहे, आणि या ठिकाणी बरेच जण नेल्लोरलाही उतरत आहे. बघूया नेल्लोर स्टेशन आता मी We तुम्हाला. are approaching. आणि ऑलमोस्ट नेल्लोर एक 2-3 किलोमीटर स्टेशन बाकी असते तेव्हापासूनच चालू होत असते. దయచేసి ట్రైన్ పూర్తిగా ఆగిన తరువాత జాగ్రత్తగా దిగండి. कृपया ट्रेन के पूरी तरह से रुकने के बाद ही सावधानी से उतरे. मित्रांनो, नेल्लोर रेल्वे स्टेशनला बरेच लोक हे डिबोर्ड होत आहेत. या ठिकाणी तिरुपती वंदे भारत. मित्रांनो, बरेच लोक या ठिकाणी उतरलेले आहेत. नेल्लोर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आपली गाडी आलेली आहे. आणि हा लाईट आहे बघा, हा तुम्हाला दिसत आहे, तो जेव्हा लागला की लागला सुरुवात झाली की समजायचं डोअर हे बंद होणार आहे. विदिन 2 ते 3 सेकंदामध्येच हा डोअर बंद होते लाईट लागल्यानंतर. बरेच लोक हे उतरलेले आहे, आणि इथून कोणीच चढणार नाही आहे नेल्लोर रेल्वे स्टेशनवरून. मित्रांनो, हा जो आपला तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस जी आहे, त्याला हा सवरा डिब्बा जो कारखाना आहे, ज्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस तयार झालेली ती झालेली आहे चेन्नई इथे, आणि एप्रिल 2023 मध्ये झालेली आहे. तो 07001 सिकंदराबाद तिरुपति
मित्रांनो बघायला गेलं तर गाडी आपली ही नेल्लोरला बिफोर आलेली, जवळपास अजून 6 मिनटं बाकी आहे गाडी निघायला, त्यामुळे गाडी थांबलेली आहे निवांत एकदम. मित्रांनो गाडी आली होती या ठिकाणी बिफोर आणि आता गाडीनं स्पीड पकडलेला आहे आणि बरोबर इथून निघालेली आहे 12:35 नेल्लोर रेल्वे स्टेशनहून. पाहू शकतो तुम्ही गाडीची एकदमच वाढलेली स्पीड तुमच्या लक्षात आली असेल. डायरेक्ट आता इथून तिरुपती स्टॉप आहे, 5 स्टॉप होते ते 5 स्टॉप झालेले. डायरेक्ट आता स्टॉप आपला आहे तिरुपतीला. मित्रांनो हे आलेलं आपलं जेवण आता ते की बघायला गेलं तर इथं आहे मटर पनीर म्हणे, हे मटर पनीर हे, त्यानंतर हे टोमॅटो डाळ आहे, प्लेन राईस आहे म्हणे, या पोळ्या बघा या पोळ्या, त्यानंतर हे दही, हे लोणचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं जेवण आलेलं आहे. सकाळचा चहा पण चांगला होता, बिस्किट चांगले होते. त्यानंतर बघितलं तर आपण नाश्ता केला होता, नाश्ताही छान होता. आणि आता आपण बघूया जेवण कसं आहे ते. चला करूया आपण या ठिकाणी आता जेवण, आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला मी सांगेल की जेवणाची पण क्वालिटी कशी होती ती. आपण जेवण केलं, जेवणाची क्वालिटी छान होती. त्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की आपल्याला ती पनीरची भाजी, त्यानंतर डाळ, भात, 2 पोळ्या होत्या, लोणचं होतं, दही होतं, मीठ होतं, एकदम जबरदस्त क्वालिटी होती. बघायला गेलं तर जेवणाची, नाश्त्याची, त्यानंतर चहाची या ठिकाणी क्वालिटी फार उत्तम आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तुम्ही समजा फूड बुक करणार असाल तर एकदा फूड बुक करून तुम्ही एकदा त्याची टेस्ट पहा, असं तुम्हाला मी नक्कीच सजेशन देऊ शकतो याविषयी. चला अजून आपलं डेस्टिनेशन जे तिरुपती आहे ते जवळपास 45 मिनिट आहे. गाडी जवळपास 10 ते 15 मिनिटं पोहोचण्याची शक्यता दाखवते. बिफोर तसं तिचा टाईम आहे तिथं 2:30चा, पण बिफोर पोहोचल. चला करूया हा प्रवास एन्जॉय. मित्रांनो हे आलेले बटरस्कॉच आईस्क्रीम आपली, आणि आईस्क्रीम पण आहे शेवटी. आणि अजून जवळपास इथून तिरुपती एक 25 किलोमीटर बाकी. त्याच्या आधी एकदा यांनी आईस्क्रीम दिलेली आहे. चला आईस्क्रीम खाऊया आणि पोहोचूया आपण तिरुपतीला. मित्रांनो आपली गाडी रेणुगुंटा रेल्वे स्टेशनला स्किप करते. या ठिकाणी हे आहे रेणुगुंटा रेल्वे स्टेशन. एकदम हळूमध्ये स्किप करत आहे. इथून जवळपास 10 किलोमीटर हे तिरुपती रेल्वे स्टेशन आहे आणि हे आहे रेणुगुंटा जंक्शन. मित्रांनो आता वाजलेले आहे 2:11 झालेले आहे आणि तिरुपती रेल्वे स्टेशन हे 5 किलोमीटर बाकी आहे फक्त. 87ची स्पीड होते सध्या आणि एक 4 मिनटामध्ये आपण पोहोचू. 4 ते 5 मिनटामध्ये 5 किलोमीटर अंतराला किती वेळ लागते हे पाहू आपण. 57ची स्पीड आली, पुन्हा 4 किलोमीटर दाखवत आहे. चला मित्रांनो आता पोहोचणार आहे आपल्या రైల్వే స్టేషన్ తిరుపతిలా. ట్రైన్ పూర్తిగా ఆగిన తరువాత జాగ్రత్తగా దిగండి. अपना सारा सामान अपने साथ ले जाना ना भूलें. रेल के साथ यात्रा करने के लिए आपका धन्यवाद. मित्रांनो आपली
वंदे भारत एक्सप्रेस ही तिरुपतीला प्लॅटफॉर्म नंबर 1 वर पोहोचलेली आहे. जसं इथला टाइम तिचा 2:30चा होता, पण पोहोचली आहे गाडी 2 वाजून 18 मिनिटालाच. चला मित्रांनो, हा तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कळवा. चला भेटूया मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये.